आज आपण बनवणार आहोत बट्टी. तर इथे ना मी साधी जी कणिक असते ना आपली पोळ्यांची ती घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना कडक गरम केलेलं तेल टाकलेलं आहे 2-4 चम्मच. त्यामध्येच थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ. आता किचनमध्ये खूप गरम होत होतं म्हणून म्हटलं चला समोरच्या रूममध्ये जाऊन तुमच्यासोबत बोलता-बोलता जे काही बट्ट्याचं पीठ आहे ना ते भिजवून घेते. तर इथे ना मी पीठ भिजवायला घेतलं आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी जेव्हा सांगितलं होतं ना, की मी बट्ट्या बनवल्या आहे, तर तेव्हा सगळ्यांच्या ह्या बट्ट्या ज्या आहेत त्या आवडीच्या होत्या. तर म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत देखील शेअर करते. तर तशा पद्धतीने कणकीचे गोळे करून घेतले आणि त्याला ना 15 ते 20 मिनिटं स्टीम करून घेतलं ढोकळ्यासारखं. त्यानंतर अशा पद्धतीचे जे काही गोळे असते ना ते कापून घेतले. आता इथे बट्ट्या बनवत असताना जेव्हा आपण कापतो ना, तेव्हा आपल्या आवडीनुसार छोट्या-मोठ्या आकारामध्ये आपण कशाही त्या कापून घेऊ शकतो. तर इथे कट करून घेतल्या आणि त्यानंतर ना तेल गरम झालं होतं, तर छान त्याला फ्राय करून घेत आहे. तर तुम्ही गॅसचा फ्लेम बघू शकता एकदम लो टू मीडियम असाच मी दोन्ही वेळेस ठेवलेला आहे आणि आता इथे सगळ्या बट्ट्या मी तळून घेते. तर बघू शकता किती छान झालेल्या आहे ना. चला बाय.